दंडवत प्रणाम मी ईशादिस्ती सतीश गुरु कैवल्यवासी तपस्विनी भामाताईजी अमृती श्री गोपाल कृष्ण मंदिर महानुभाव राजाश्रम तामसा अमृत प्रवर्तक या ग्रुपच्या माध्यमातून आदरणीय विद्या गुरुवर्य बाबांना दंडवत प्रणाम. आदरणीय गुरुवर्य तामसा निवासी दादांनाही दंडवत प्रणाम. अमृत प्रवर्तक या ग्रुपमध्ये सहभागी असलेल्या सर्वच अच्युत गोत्र्यांना दंडवत प्रणाम. अमृत प्रवर्तक व्हॉट्सअप नंबर आहे 94 052 75 075 आणि कॉलिंग नंबर आहे 78 88 26 71 20. आज नवीन वर्ष. तसं आपलं हे मराठी नवीन वर्ष असतं, पण आता रीतिरिवाजानुसार आपण हे वर्ष पण नवीन मानतो. या नवीन वर्षामध्ये आपल्या सर्वांना प्रथमतः अमृत प्रवर्तक ग्रुपमध्ये सहभागी असलेल्या सर्वच अच्युत गोत्र्यांना आदरणीय श्रद्धेय बाबांच्या वतीनं आशीर्वाद व्यक्त करतो. या नवीन वर्षामध्ये तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये चांगल्या प्रकारे धर्म घडो, तुमची भरभराटी हो. परमेश्वराने तुमच्याकडून अशाच प्रकारे विधी, सेवा, स्मरण, पारायण अनेक जे काही विधी आहेत त्या विधीमध्ये तुमच्या सर्वांची वाढ होऊन नवीन वर्षामध्ये पदार्पण करत असताना तुमच्या ठिकाणी परमेश्वराचा धर्म चांगल्या प्रकारे रुजावा अशा प्रकारे बाबांच्या वतीने आशीर्वाद व्यक्त करतो. आणि मी अमृत प्रवर्तक ग्रुप ॲडमिन आणि प्रवाचक सतीश दादा अमृते अमृत प्रवर्तक या ग्रुपमध्ये सहभागी असलेल्या सर्वच अच्युत गोत्र्यांना चिंतन व्यक्त करतो. तुम्हाला नवीन वर्ष सुख समृद्धी भरभराटी. आपण असं म्हणतो, परंतु भरभराटी कधी होते? सुख कशामध्ये? सुख तर परमेश्वराच्या नामामध्ये आहे. भरभराटी कशामध्ये आहे? भरभराटी ही परमेश्वराच्या साधनेमध्ये भरभराटी आहे. जो परमेश्वराची साधना उत्तम प्रकारे आचरण करतो त्याला सुख असतं, त्याची भरभराटी होते, त्याच्या ठिकाणी समृद्धीही असते. आपल्या सर्व परिवाराच्या ठिकाणी परमेश्वराच्या ज्ञानातून, परमेश्वराच्या भक्तीमधून, परमेश्वराच्या विधीमधून सर्व तुम्हाला परमार्गाची परधर्माची सेवा तुम्हाला घडावी आणि परमेश्वराने तुम्हाला सगळे क्रियेमध्ये सहाय्य करावं अशा प्रकारचे चिंतन व्यक्त करतो. नवीन वर्षाच्या आपल्या सर्वांना श्री गोपाल कृष्ण मंदिर महानुभाव राजाश्रम तामसा संचालक आदरणीय बाबांच्या वतीनं गुरुकुलाशी दंडवत करतो, साधनवंताशी दंडवत प्रणाम करतो. अच्युत गोत्र्यांना बाबांच्या वतीनं आशीर्वाद व्यक्त करतो आणि माझ्या वतीनं चिंतन व्यक्त करतो. दंडवत प्रणाम. दंडवत हो काशी स्नान. दत्तात्रेय प्रभू ऋचिक ऋषीला श्यामकर्ण देऊन दत्तात्रेय प्रभूंचं परिभ्रमण चालू. दत्तात्रेय प्रभूंचा रहिवास हा माहूर या परिसरामध्ये आहे. परंतु श्री दत्तात्रेय प्रभूंचं नित्याटन आहे. श्री दत्तात्रेय महाराज काशीला स्नानासाठी जात असत. एक वेळे श्री दत्तात्रेय प्रभू वाराणसीला एकदा सोमवती पर्वाच्या दिवशी प्रातःकाळी वाराणसीला गेले असताना काशी राजा गंगेच्या तीरावर जमलेल्या अनेक साधू संतांना, ऋषीमुनींना, तपस्वी जनांची पूजार्चा करण्यासाठी सपरिवारे आला. एखादी पर्वणी असल्यानंतर त्या काळात जे दान केले जातं त्याला एक विशेष महत्त्व दिलेलं आहे. जसं आपण आता नवरात्रामध्ये अन्नदान करतो,
पूजादान करतो, वस्त्रदान करतो, किंवा काही विशिष्ट अवसर आपल्या घरी असेल, तर श्रावण महिना असेल, जसं आता मार्गशीर्ष महिना चालू आहे, या काळामध्ये अनेक साधक, अनेक अच्युत गोत्रीय, अनेक ग्रस्थानुयायी अन्नदान करत असतात. साधकही साधकाला अन्नदान करत असतात. तो एक पर्वकाळ सांगितलेला आहे. अन्नदान आपण कधी जरी केलं तर गोमटा आहेच, परंतु ते विशिष्ट पर्वामध्ये जर आपण केलं त्याचा विशिष्ट लाभ आपल्याला होतो. जसं श्रावण महिना आहे, गोपालकृष्ण महाराजांचा अवतार त्या महिन्यामध्ये झाला. मार्गशीर्ष महिना आहे, श्री दत्तात्रय प्रभूंचा अवतार या महिन्यामध्ये झाला. आणि मासोहम मार्गशीर्षोहम, मार्गशीर्ष महिना उत्तम महिना गेला मानला गेला आहे. असंच एक पर्वणी त्या वेळेस आलेली होती आणि तो राजा सर्व संत ऋषींना दान करण्यासाठी, पूजा अर्चना करण्यासाठी त्या ठिकाणी गेला. सपरिवार असेल. श्री दत्तात्रय प्रभूंचं स्नान झालेलं होतं आणि स्नान आटोपून श्री दत्तात्रय महाराज गंगा तीरावर ध्यानस्थ बसलेले होते. काशीराजाने श्री दत्तात्रय प्रभूंना बघितलं आणि बघितल्याबरोबर तो श्री दत्तात्रय प्रभूंना वेधला, त्यांची मूर्त बघून वेधला. विनम्रपणे श्री दत्तात्रय प्रभूंजवळ आला. नाना फळ पुष्पांनी पूजा केली. त्यांनी श्री दत्तात्रय प्रभूंना प्रार्थना केली. प्रार्थना करून महालामध्ये आणलं. जर आपल्याला परमेश्वर प्राप्त करायचं आहे, परमेश्वराचा विधी प्राप्त करायचा आहे, परमेश्वराचं साधन प्राप्त करायचं आहे, आम्हाला सुद्धा प्रार्थना करावी लागते. जसं आम्हाला एका सत्पात्राला भोजन द्यायचं आहे, एखाद्या ज्ञानाला आम्हाला भजन घालायचं आहे, एखाद्या संतांना आम्हाला भोजन द्यायचं आहे, आम्हाला सुद्धा तिथे प्रार्थना करावी लागते. विनम्र होऊन दंडवत प्रणाम करावा लागतो. प्रार्थना ही फार मोठी ताकद आहे, फार मोठी शक्ती प्रार्थनेमध्ये आहे. जसं मी आपण म्हणलो की पुष्प अर्पण करतो म्हणजे प्रार्थना, एखादा विडा समर्पण करतो म्हणजे देवाला ती प्रार्थना. प्रार्थना केली की परमेश्वर संतुष्ट होतो. प्रार्थनेमध्ये एवढे सामर्थ्य, एवढी शक्ती आहे. प्रार्थनेमध्ये ईश्वराचं गुणानुमोदनही आहे. पण प्रार्थना अशी पाहिजे की ज्यामध्ये परमेश्वराचं गुणानुमोदन पाहिजे. जीवाला परमेश्वराची प्रार्थना करता आली पाहिजे. पण जीव अज्ञानामुळे देवतेची प्रार्थना करतो, जीव जीवाची प्रार्थना करतो, जीव भूताची प्रार्थना करतो. जे आता भूताला देव मानतात, जे काही जीवालाच देव मानतात, ते म्हणजे भूताची जीवाची प्रार्थना करतात ना. मानव संप्रदाय हा केवळ एका परमेश्वरालाच परमेश्वर मानतो, त्याची निष्ठेने उपासना करतो. पण कोण करेल? जो ज्ञानी तो करेल, अज्ञानी नाही करणार. अज्ञानी म्हणतो मला काय देवाने कमी केलंय, मला कशाला देव पाहिजे म्हणतो, पैसाच माझा देव आहे. आता कलियुगामध्ये लोकांनीच पैशाला देव मानलं आणि मग आता सगळ्यांना झटका बसलाय कोविडच्या काळामध्ये की अरे देव म्हणजे देवच, पैसा काहीच काम करू शकत नाहीये. पाठीमागे नोटबंदी झाली, तुम्हाला सगळा पैसा फेकून द्यावा लागला की नाही? म्हणून जे सत्य आहे ते आहेच, ते कधी कुणी बदलू शकत नाहीये. काशीराजाने विनम्रपणे प्रार्थना केली, नाना प्रकारची फळ अर्पण केली. कारण की रक्त असते न पश्यंती राजा नाम देवगुरु. भक्तिभावाने पूजा केल्यानंतर काशीराजाची बहीण होती मदलसा, तिने सुद्धा भक्तिभावाने श्री दत्तात्रय प्रभूंची पूजा केली. पूजा करत असताना भक्तीने भाव फार महत्वाचा आहे. तुम्ही अर्पण तर करताय पण तुमच्याकडे भावही नाहीये तरी त्याला काही किंमत नाहीये. तुम्ही ईश्वराच्या दारामध्ये गेला पण तुमच्याकडे भक्तीच नाहीये, ती तुमच्यामध्ये अहंकार आहे, त्याला काही किंमत नाहीये. भक्ती आणि भाव दोन्ही पाहिजे. एक कवी म्हणतात ना, भक्ती भावनसे हृदयात, भक्ती भावनसे हृदयात, त्यासी
भेटेल का भगवंत, त्यासी भेटेल का भगवंत. देवाची मुखी नाम हे नाही, भक्ती अचरण काहीच नाही. बोले तैसा चालत नाही, मग तो असेल किती गुणवंत. त्यासी भेटेल का भगवंत, त्यासी भेटेल का भगवंत. भक्ती भावन से हृदयात, त्यासी भेटेल का भगवंत, त्यासी भेटेल का भगवंत. मग आपण जेव्हा एखादा पदार्थ अर्पण करतो, भक्ती आणि भाव दोन्हीही पाहिजे आणि प्रार्थनाही पाहिजे. तीन गोष्टी जेव्हा आपल्याकडे असतील ना, तेव्हा परमेश्वर आपल्या क्रियेचा स्वीकार करत असतात. म्हणून लक्षामध्ये ठेवा, प्रार्थना, भक्ती आणि भाव, श्रद्धा, आवड ही आपल्या जीवनामध्ये पाहिजे. हे तुमची संपत्ती आहे. खरी संपत्ती काय आहे? हीच तर संपत्ती आहे. अहो, परमेश्वराला प्राप्त करायचे, प्रसन्न करायचं, आवड पाहिजे, सेवा पाहिजे, आपल्याकडे भाव पाहिजे, भक्ती पाहिजे. नुसतं पैसा असून पण चालेल का? पैसा तर पाहिजेच ना. देवाला आपण द्रव्याशिवाय थोडी भजन पूजन करू शकतो. मार्गाचं भजन पूजन करायचं, पैसा तर पाहिजे, पण पैशाबरोबर ह्या पण गोष्टी पाहिजे. एखाद्याकडे फक्त पैसाच असेल, भाव नसेल तर काही चालणार नाही. एखाद्याकडे भाव आहे, प्रीती आहे, द्रव्य कमी असलं तरी चालेल, परंतु भाव फार महत्वाचा आहे. एखादा सदैव असा असतो ज्याच्याकडे सगळ्याच गोष्टीची परिपूर्णता असते. त्याच्याकडे द्रव्यही असते, भावही असतो आणि भक्तीही असते. तो भाग्यवान म्हटलेला आहे. सगळ्या गोष्टी पाहिजे. म्हणून फक्त द्रव्य असून चालत नाही, द्रव्यासोबत भक्ती आणि भाव पण पाहिजे. म्हणून प्रतिक्रियेशी भाव, प्रतिक्रियेशी आवडी ही फार महत्वाची आहे. मग कुठली क्रिया तुम्ही अर्पण करत असताना आपल्याला पुष्प जर अर्पण करायचं, त्या ठिकाणी भावभक्ती पाहिजे. काही वेळा समर्पण करायचं, त्या ठिकाणी भावभक्ती पाहिजे. पण अर्पण केलं पाहिजे. नाही तर काही काही फक्त 2 हात म्हणतात, एक मस्तक बस झालं, दुसरं काही लागत नाही. मंदिरामध्ये जातात, फक्त 2 हात रिकामे आणि एक आपण मस्तक घेऊन जातो. ना विडा नेत नाही, ना कुठला हार नेत नाही, ना कुठला पुष्प नेत नाही, ना नाही 1 रुपये ठेवू वाटत नाही. चाचपडून 1 रुपया बाजूला बाहेर काढतात. ज्या देवाने संपत्ती दिली त्या देवाची तुम्ही 1 रुपया किंमत करता का? इकडे प्रपंचामध्ये किती पण उधळपट्टी करतील, दवाखान्यामध्ये भरपूर खर्च करतील, पण जर कोणी म्हटलं ना, अरे परमार्गामध्ये क्रिया करा किंवा तुम्ही त्या स्थानाला जा, तर मग यांच्याकडून होणार नाहीये. मग आपण तिथे बहाणे सांगत बसतो. जिथे तुमचं 1 रुपया, ज्या ठिकाणी तुमचं 11 रुपयामध्ये काम होणार होतं, तुम्ही तिथे 11,000 रुपये देता, तरी पण होतं का तुमचं काम? नाही होत. पण आपला विश्वास नाहीये. आपला विश्वास देवावर पाहिजे. म्हणून परमेश्वराच्या भक्तीची कास धरा. जर तुम्ही परमेश्वराच्या भक्तीची जर कास धरली, तर परमेश्वर तुमची सगळी क्रिया मनोरथ पूर्ण करतात. पण कधी? प्रार्थना, भक्ती आणि भाव पाहिजे. काशी राजाकडे भक्ती आणि भाव होता. काशी राजाची बहीण ती संस्कारी होती, ती सुद्धा, तिच्या ठिकाणी सुद्धा भक्तिभाव होता. बघा, घरामध्ये सगळा परिवार संस्कारी पाहिजे. आईवडील संस्कारी असतील ते मुलंही संस्कारी होतात. कधी कधी आईवडील संस्कारी असतात पण मुले बिघडतात. कशामुळे? आपल्या मुलांना आपण लवकर धर्मच देत नाही. म्हणून त्यांना लवकर धर्म तुम्हाला देता आला पाहिजे. लवकर त्यांच्या अंतःकरणामध्ये श्रद्धा, भाव, प्रीती ह्या गोष्टी जागृत केल्या पाहिजे. त्यासाठी तुम्हाला मंदिर, आश्रमात आपल्या मुलांना घेऊन जावं लागेल.
तेव्हा आपली मुलं संस्कारी बनतील. बघा, काशीराजाची बहीण ही सुद्धा संस्कारी होती. निश्चित वडिलांचा संस्कार त्यांच्याकडे होता. चांगली म्हणजे काळजी करणारी. चांगली जर बहीण असेल, सगळ्याच माता ह्या चांगल्याच असतात, परंतु आपल्याही परिवाराचं भलं व्हावं. जर बहिणीने जर हित केलं तर भावाचंही भलं होतं, भावाने जर हित केलं तर आपल्या बहिणीचंही भलं होत असतं. आणि काशीराजा जो होता त्याची बहीण मदलसा अतिशय धार्मिक होती. तिला वाटलं की आपला जो भाऊ आहे त्याचं भलं झालं पाहिजे, त्याचाही उद्धार झाला पाहिजे. म्हणून मी म्हटलं होतं की स्त्रियांमध्ये हे धर्मनिष्ठा कुठे कुठे दिसून येते. अतिशय भक्तिभावाने ही मदलसा दत्तात्रय प्रभूंना प्रार्थना करते, दत्तात्रय प्रभूंचं पूजन करते. आणि त्या मदलसेचा भक्तिभाव पाहून, काशीराजाचा भक्तिभाव पाहून श्री दत्तात्रय महाराज त्यांना तत्वज्ञान निरूपण करतात. भक्तिभावाने त्यांना निरूपण करतात. आणि या निरूपण केल्यानंतर श्री दत्तात्रय प्रभू त्यांचा भक्तिभाव पाहून त्यांना तत्वज्ञान सांगतात. आमच्या शास्त्रामध्ये सुद्धा सांगितलं, ज्याला चाड आहे, ज्याला आवड आहे, ज्याला अर्थ आहे, त्याला शास्त्र सांगितलं पाहिजे. ज्याला चाड आहे, ज्याला अर्थ आहे, त्यालाच तर परमेश्वराचा विधी घडेल. कारण की परमेश्वराचा विधी प्राप्त करण्यासाठी आवड पाहिजे, शास्त्राची चाड पाहिजे. जर तुम्हाला आवड असेल तरच तुम्हाला शास्त्र तुम्हाला बीजारोपण होईल. म्हणून तर आमच्यामध्ये पद्धत आहे, 2 दंडवते घालून बसावं, 2 दंडवत घालून उठावं, नम्रतेपूर्वक विनयपूर्वक ते शास्त्र ग्रहण करावं, असं आमच्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. मला कुणी म्हटले बाबा, आम्ही जर म्हशीच्या मागं गेलो तर शास्त्र काय लीळा ऐकू का तुमच्या? म्हटलं नाही ऐकता येणार. कुणी म्हटले काम करताना ऐकलं तर चालेल का? म्हटलं नाही ऐकता येणार. कुणी म्हणाले आम्ही जेवण करताना ऐकू का? म्हटलं नाही चालणार. कोणी म्हटलं स्वयंपाक करताना ऐकू का? म्हटलं नाही चालणार. कारण की ते परमेश्वराचं शास्त्र आहे. ते घेत असताना तशा प्रकारे जमिनीवर व्यवस्थित मांडी घालून तुम्हाला बसावं लागेल. परंतु जी अशक्त आहे त्यांनी खुर्चीवर बसून आपण ऐकू शकता. एखादा अशक्त आहे त्याला खाली नाही बसता येत, तुम्ही खुर्चीवर बसून देवपूजा करू शकता, खुर्चीवर बसून तुम्ही पारायण करू शकता, स्मरणही करू शकता. अशक्ताचा विधी तो, पण जो सशक्त आहे, जो सक्षम आहे, त्याने मात्र अशा प्रकारे जमिनीवर बसून ते शास्त्र श्रवण केलं पाहिजे. म्हणून आपल्यामध्ये एक पद्धत आहे की डोक्याला रुमाला बांधणे, व्यवस्थितपणे हात सोवळे करणे. कशामुळे? तशा प्रकारे जर आपण तो विधी जर आचरण केला तर आपल्याला ते बीजारोपण होतं. म्हणून कुठलीही क्रिया करत असताना ती अशी लहनता गहनतापूर्वक झाली पाहिजे. तुम्ही कुठलीही क्रिया करा, स्थानवंदन करा, देवपूजा वंदन करा, प्रसाद वंदन करा किंवा गुरुच्या ठिकाणी भजन पूजन करा. कुठलीही क्रिया असेल तशी विनयपूर्वक झाली पाहिजे, तरच ते तुम्हाला परमेश्वराचं शास्त्र समजेल. अन्यथा तुम्ही किती जरी पोथ्या ऐकल्या, किती जरी पोथ्या वाचल्या तर तुम्हाला शास्त्र समजणार नाही. दत्तात्रय प्रभूंनी काशीराजाचा आणि मदलसेचा भक्तिभाव पाहून त्यांनी निरूपण सांगायला सुरुवात केली. कारण की दोघंही भाऊ बहीण संस्कार संपन्न होते. प्रत्येक क्रियेशी, प्रत्येक मुळाशी संस्कार हा फार महत्त्वाचा आहे. जर संस्कार असेल तर परिवार चांगला राहतो. संस्कार असेल तर आपली संपत्ती, आपली जी मुलं संपत्ती धार्मिक निघतात. ज्यांचा परिवार चांगला नाही, ज्यांची मुलं चांगली नाहीत, त्यांचा परिवार बघा, त्यांची कशा प्रकारे दशा होते. म्हणून जीवनामध्ये अध्यात्म फार महत्त्वाचं आहे. परमेश्वराचं शास्त्र ऐकणं फार जीवनामध्ये फार महत्त्वाचं आहे. म्हणून काशी राजा आणि मदलसा अशा प्रकारे प्रपंचामध्ये भाऊ बहिणींचे नाते पाहिजे. ही नाते आपल्याला निर्माण करता आली पाहिजे. जसं आपल्यामध्ये सांगितलं, धर्माचं नातं आहे. संबंधाचे नातेवाईक तुम्हाला नाही कामी पडणार, परंतु धर्माचं जे नातं आहे ते नातं मात्र तुम्हाला इथे निश्चित कामी पडतं. यासाठी धर्म जोपासा, धर्माशी जवळीक करा आणि धर्माशी तुमचं नातं ठेवा. ज्या धर्माशी जर तुम्ही नातं ठेवलं, देवाशी जर नातं ठेवलं, तरच तुम्हाला बाकीची दुःख नाही भोगावी लागणार.
आपण म्हटलं की नाही, नवीन वर्ष आता आलं, म्हटलं सुख समृद्धी भरभराटीची येऊ, असं म्हणून येईल का? नाही येणार. त्यासाठी आपल्याला परमेश्वराचा विधी आचरण करावं लागेल, परमेश्वराची क्रिया तुम्हाला आचरण करावी लागेल. त्याशिवाय तुम्हाला अशा प्रकारचं सुख समाधान तुमच्यामध्ये येणार नाही. दत्तात्रेय प्रभूंना बघितल्यानंतर काशीराजाला ज्याप्रमाणे मदसेला सुख समाधान वाटलं, त्यांना आनंद वाटला, तसं आपण सुद्धा परमेश्वराचा विधी करत असताना आपल्याला आनंद येतो. पण कधी येतो? आपण जर केला तर आपल्याला आनंद येईल. त्यासाठी त्याचा अनुभव तुम्हाला घ्यावा लागेल. हा प्रतिती पंथ देमती, तुम्हाला त्याची प्रतिती घ्यावी लागेल. जर तुम्ही ती प्रतिती जर घेतली, निश्चित तुम्हाला परमेश्वराचा आनंद आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुम्ही म्हणालो होतो, तुम्ही जो दत्तात्रेय प्रभूंचा विशेष आहे त्याची सेवा तुम्ही करत जा. ही जर सेवा आपण जर केली, आता नवीन वर्ष लागलं, आपण शुभेच्छा देऊन मोकळे झालो, पण संकल्प स्वतः काहीतरी करा. एवढं स्मरण माझ्याकडून झालं पाहिजे, माझ्याकडून 1 तास सेवा झालीच पाहिजे, मी नित्यनेमाने 1 लीळा श्रवण केलीच पाहिजे, मी नित्यनेमाने माझी देवपूजा केल्याशिवाय मी घराच्या बाहेर जाणारच नाही. मी कुठून जर बाहेरून आलो तर मी देवपूजा केल्याशिवाय मी पाणीच पिणार नाही, मी जेवणच करणार नाही. मी तो पूजावसर केल्याशिवाय मी बाकीचं कुठलंच काम नाही करणार. तुम्ही निश्चय करा, संकल्प तुमच्या मनाचा करा. नवीन वर्ष लागलं, नवीन संकल्प आपल्याला करता आला पाहिजे. तर असं नाही वर्षापाठीमागे वर्ष येणारच आहे, त्याचं काही नवीन नाही, पण आपण किती बदललो हे तुम्हाला तपासून बघावं लागेल. श्री दत्तात्रेय प्रभूंनी त्यांचा भाव पाहून त्यांना तत्वज्ञान निरूपण केलं. श्री दत्तात्रेय प्रभूंनी त्यांना तत्वज्ञान निरूपण केलं आणि परमेश्वराच्या अमोघ वाणीने ते दोघंही बहीण भाऊ तृप्त झाले आणि श्री दत्तात्रेय प्रभूंना शरण गेले. भगवत ज्ञान हे काम करतं. जर तुम्हाला ज्ञानाचा उमट झाला असेल तर तुम्ही लगेच परमेश्वराला शरण जासा. पण कधी कधी कसं होतं, ज्ञानाचा उमट जरी झाला परंतु आपण मोहापायी आपण प्रपंचाला धरून बसलेलो आहोत. आता चांगल्या चांगल्या कार्मिकांना ज्ञान आहे प्रपंचामध्ये, परंतु सांगतात पण सोडत नाहीत. म्हणून सांगणं सोपं आहे, सोडणं फार अवघड आहे. लोकाला सांगता येतं पण कृतीमध्ये आणण्यामध्ये फार अवघड आहे. असे काही अनुयायी ग्रस्त आहेत त्यांच्याकडे ज्ञानाचा साठा आहे परंतु ते घरीच थांबलेले आहेत. कशामुळे? प्रपंचाला सोडत नाहीत, प्रपंचाला धरून बसलेले आहेत, कळतं पण वळत नाही. या ठिकाणी काशी राजाला तत्वज्ञान निरूपण केलं, मदलसेला निरूपण केलं, लगेच भक्तिभावाने शरण गेले. आपण काय म्हणतो, हो बाबा घ्यायची दीक्षा, हो सगळं मला येतं, सगळं मला माहिती आहे, सगळी मला जाणीव आहे, मला त्या काय काय म्हणतं मला बाबापेक्षा भरपूर काही माहिती आहे. काय काय लोक कमेंट्स करतात बघा, म्हणतात की जे मला बाबांकडून समजलं नाही मला अमक्या अमक्या ग्रस्ताकडून मला समजलं. ग्रस्त जरी असेल त्याला कोणतरी बाबांनी सांगितलेलं आहे ना, त्यांनी जरी कुठून कोणत्या गुरुकडून त्यांनी प्राप्त केलं असेल. म्हणून आपण ते मोजमाप नाही करत बसायचं. म्हणून तिथे ज्ञानीय सांगितलेला आहे. जो ज्ञानी आहे तो घरी थांबतच नाही, तो सरळ आपला सर्वसंग परित्याग करून परमार्गातून दीक्षा घ्या. म्हणून स्वतःला काशीराजाप्रमाणे तयार करा. काशीराजाने निरूपणही ऐकलं आणि कृतीही केली. दत्तात्रेय प्रभूंच्या ठिकाणी शरण आले आणि काशीराजाने दत्तात्रेय प्रभूंना विनंती केली, हे देवा श्री दत्तात्रेय महाराजा, आपलं जे सन्निधान आहे आम्हाला सतत घडावं, आपल्या कृपेचा प्रसाद सतत आम्हाला घडावा, अशा प्रकारचा काशीराजा दत्तात्रेय प्रभूंना विनंती करतो आहे. एका कवीने फार एक कवीमध्ये लिहिलेलं आहे, सहवास तुझाची घडावा देवा, सहवास तुझाची घडावा देवा,
प्रसाद हा मज द्यावा देवा, प्रसाद हा मज द्यावा. निशिदिनी तव हे नाम स्मरावे, निशिदिनी तव हे नाम स्मरावे, विसरण कधी न पडावा देवा, प्रसाद हा मज द्यावा देवा, प्रसाद हा मज द्यावा. सहवास तुझाची घडावा देवा, सहवास तुझाची घडावा देवा, प्रसाद हा मज द्यावा देवा, प्रसाद हा मज द्यावा. अशा प्रकारे कवी देवाला प्रार्थना करतो आहे. आपल्या काव्यामधून या ठिकाणी श्री दत्तात्रेय महाराजांना काशीराजांनी मदलसा विनंती करतायत, तुमची जवळीक आम्हाला द्या. हे देवा परमेश्वरा, जर तुमची जवळीक आम्हाला झाली तर आमचा उद्धार होईल आणि आपण आमचा उद्धार करावा. उद्धार कधी होतो? संतांच्या जवळीक केल्याने, ज्ञानाची जवळीक केल्याने, आपल्यापाशी जो ज्ञानी आहे त्याची जवळीक केल्याने तर तुमचा उद्धार होईल. अर्धवट जर ज्ञानियांच्या पाठीमागे लागसाल, जो अज्ञान लोकांच्या पाठीमागे जर लागसाल, तेवढ्यात जर समाधान मानसाल तर तुमचा उद्धार नाही होणार आहे. नाही तर मग तुमची गत कशी होईल? लाडाची बासीचा. ज्याप्रमाणे तो एक ब्राह्मण रस्त्याने चाललेला असतो, आमच्या स्वामी दृष्टांत सांगतात, आणि मग त्या तिथे ते एक वासरू असतं, त्याला वाटतं की याला तहान लागलेली आहे, आणि मग तो आडामध्ये पाहतो पाणी होतं, आणि मग त्याला 4 पाय धरतो आणि ते विहिरीमध्ये टाकतो आणि ते वासरू मरून जातं. कशामुळे? अज्ञान कार्यामुळे त्या वासराला मरण प्राप्त करावं लागलं. तसं आपण जर का अज्ञानी गुरूंच्या पाठीमागे लागलो, अर्धवट लोकांच्या पाठीमागे लागलो, आपल्याला सुद्धा तसंच नरकात जावं लागतं. मग म्हणून जवळीक ज्ञानाची करा, जवळीक परमार्गाची करा. जो ज्ञानिया निरोप आहे त्यांची जवळीक करा. जर तुम्हाला उद्धार करायचा असेल तर करा, नसेल करायचं तर मग तुम्ही तुमचं बघून घ्या. कारण की परमेश्वर सुद्धा म्हणतात की ज्ञान देऊन आम्ही निघून गेलो, अनुसरणे ननुसरणे जीवाचा कर. आपण फक्त म्हणतो बाबांना प्रवचन छान केलं, आमच्या बाबांनी हे निरूपण चांगलं केलं, परंतु चांगलं केलं पण आपल्यामध्ये किती उतरलं हे आपल्याला आपण बघितलं पाहिजे. जर ते निरूपण आपल्यामध्ये जर उतरलं तर आपला सुद्धा उद्धार होईल. आणि मग आमचा उद्धार करावा अशा प्रकारे देवाला विनंती करतात. तेव्हा श्री दत्तात्रेय महाराज त्यांचा अपार भाव पाहून त्यांना म्हणतात की राजन, मी प्रतिदिनी गंगा तीरावर वाराणसीला येईन, त्या ठिकाणी तुम्हाला दररोज भेटेल, मी तुम्हाला दर्शन देईल, तुम्हाला इथे दर्शन मी देईल. अशा प्रकारे दत्तात्रेय प्रभू वर देऊन बद्रिकाश्रमला निघून गेलेले आहेत. बघा, जीवाची जर अर्थ असेल तर तळमळ असेल तर परमेश्वर तुम्हाला कुठेही भेट देतात आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये देतात. म्हणून तुमच्या ठिकाणचा जो भाव आहे ना तो फार महत्त्वाचा आहे. तुमच्याकडे किती प्रॉपर्टी याला अजिबात किंमत नाही. तुमच्या ठिकाणी भाव ही तुमची प्रॉपर्टी आहे, श्रद्धा ही तुमची प्रॉपर्टी आहे, ज्ञान ही आपली प्रॉपर्टी आहे. कारण की ज्ञान कधीच कोणी हिसकून घेऊ शकत नाही. ज्याच्याकडे ज्ञान आहे ना तो त्याचा उद्धार होऊ शकतो. ज्ञानही पाहिजे आणि प्रेमही पाहिजे. म्हणून दत्तात्रेय महाराज त्यांच्या विनंतीला मान देऊन काशीराजाला दररोज प्रत्येने आत्ताही वाराणसीचं स्नान, काशीचं स्नान करतात आणि बद्रिकाश्रमला पुराण श्रवण करतात. एक कवीने म्हटलेलं आहे, बद्रिकाश्रमी पुराण श्रवण काशी स्नान राया, निज सकया स्वामिया माझे दत्तात्रया. अशा प्रकारे निरोप देऊन दत्तात्रेय प्रभू बद्रिकाश्रमला गेले. दत्तात्रेय प्रभूंची यथोचित पूजा केली, दंडवंदन केलं. हे लीळा या ठिकाणी संपली. आपण सुद्धा देवाला प्रार्थना करायची. नवीन वर्षामध्ये संकल्प करा, आम्ही सुद्धा सेवा करू, स्मरण करू, पारायण करू. अशा प्रकारे आज तुम्ही मनाचा संकल्प करा, त्यानेच तुमचं वर्ष सुख समृद्धी भरभराटी जाणार आहे. आपल्या सर्वांना पुनश्च एकदा
श्री गोपालकृष्ण मंदिर आश्रमच्या वतीनं शुभेच्छा देतो. बाबांच्या वतीनं चिंतन करतो. लीळा आठवा, स्मरण करा, निश्चय करा, संकल्प करा, दंडवत प्रणाम. चांगली